नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। राज्यात दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 57.22% मतदानाची नोंद। मुंबई अहमदाबाद मेट्रोची गरजच काय? मोदींनी RBI कडे 3 लाख कोटींची केली मागणी। मागणी फेटाळल्यानंतर उर्जित पटेलांचा राजीनामा। राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेत आरोप। दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपच्या GVL नरसिंहराव यांना बूट फेकून मारलं। कार्यकर्त्यांकडून चोप। This was a condemnable action This was a condemnable action on the part of This was a condemnable action on the part of the Congress party. This is yet another attempt by another Congress inspired कैमरा नहीं है। कैमरा ऑन करिए। ये क्या है? इसका कैमरा है क्या? अरे उधर अरे इसको बुलाओ। अरे एक मिनट क्यों आपने इसको बुला पुलिस को पुलिस को झूठा क्यों फेंका आपने? क्या नाम है आपका? अरे पहले पुलिस को क्यों फेंका आपने? फेंका आपने? अरे बोलिए क्यों बोल रहे हैं? उस्मानाबादेत फेसबुक लाईव्ह करून मतदान करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा। निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजनांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई। यापुढे मी पक्षविरहित फक्त वसंतदादांच्या विचारानेच काम करणार असून विशाल पाटील पक्षाचे काम पाहतील। प्रतीक पाटील यांचा सांगलीत खुलासा। या जिल्ह्यात असणारी ही जी वंचित आघाडीच्या दोन्ही उमेदवार असतील हे नक्कीच या ठिकाणी बी टीम आहे। तर बी टीम नसतील तर म्हणजे त्या पक्षाच्या विरोधात का बोलत नाही? तुम्ही टार्गेट करत असता विकास कामाच्या मुद्द्यावर बोलायला चालू करा। त्या ठिकाणी लोकांच्या अडचणीवर विचार बोलून चालू करा। संजय पाटील खासदार होते, खासदार असताना त्यांनी काय काम केले त्याच्यावर बोला। तुम्हाला हा विषय सोडून इतर विषयावरती तुम्ही जायलाच तयार नाहीये। समाज तुमचा त्या ठिकाणी बोलतो म्हणतात, त्या समाजाला तुमच्यापेक्षा जास्त नेतृत्व आमच्या घराने त्या ठिकाणी केलेलं आहे। आज आमच्या आजोबांनी त्या समाजाचं नेतृत्व केलेलं आहे, माझ्या वडिलांनी केलेलं आहे, मी केलेलं आहे। आता आमचा विशाल त्या ठिकाणी पुढाकार घ्यायला लागलाय। वंचित समोरील बटन दाबूनही कमळालाच मत। सोलापुरातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप। नांदेड देगलूर तालुक्यातील पुंजरवाडी येथील ग्रामस्थांचा मतदानावर पूर्णपणे बहिष्कार। गावाला रस्ता मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी उचलले टोकाचे पाऊल। मिरजेत दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग धरून खून केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी प्रदीप तायडे सुनावली जन्मठेपेची शिक्षा। नांदेडमध्ये मतदानावेळी गोंधळ। 78 EVM मशीन पडल्या बंद। मतदानासाठी वेळ वाढवून देण्याची मतदारांनी केली मागणी। आणि भाजप म्हणजे आधुनिक घाशीराम कोतवाल, जनताच या कोतवालाचा अंत करेल। कॉम्रेड भारत पाटणकर यांची सांगली टीका। पेशवाईच्या अखेरच्या काळामध्ये एक घाशीराम कोतवाल नावाचा माणूस नेमला गेलेला होता पुण्यामध्ये, कोतवाल म्हणून। त्यांनी त्या पुण्याच्या सर्व जनतेची इतकी पिळवणूक केली की त्याच्या विरोधामध्ये असंतोष प्रचंड तयार झाला आणि त्यामध्ये त्याच्या कोतवालकीचा अंत झाला।
आज केंद्रातलं जे सरकार आहे त्याचे प्रमुख हे आधुनिक घाशीराम आहेत आणि या आधुनिक घाशीरामांची नेमणूक जशी त्या घाशीरामाची नेमणूक पेशव्यांनी केलेली होती तशी आधुनिक घाशीरामाची नेमणूक ही RSS आणि अंबानी, मित्तल, अदानी, टाटा अशा टॉपच्या अशा भांडवलदारांनी केलेली आहे. आणि त्यामुळं स्पष्टपणे आज सगळ्या जनतेला कळलं आहे महाराष्ट्राचा जो दौरा माझा स्वतःचा झालेला आहे आणि या मतदारसंघांचा पण दौरा झालेला आहे त्यावरून एक स्पष्ट आहे की या घाशीराम कोतवालांचा कार्यकाल संपवल्याशिवाय जनता आता थांबणार नाही. घाशीराम कोतवाल जसा संपला त्यावेळचा तसा हा घाशीराम कोतवाल संपला. भाजपनं जागावरून मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा. या मैन. हाँ मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो फिर सही चलो.